पब्लिक पुराणमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी मृणालिनी नानिवडेकर. आज अर्थातच विषय आहे कालच्या मीरा भाईंदरच्या राज ठाकरे यांच्या एका उत्स्फूर्त कार्यक्रमाचा. हा कार्यक्रम उत्स्फूर्त म्हणावं तर खरं तर तो तसा नाही, त्याच्यामागे नियोजन आहे. पण राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणेच एका छोट्याशा कार्यालयाच्या उद्घाटनाचं ज्या सभेत रूपांतर झालं ते मात्र राज ठाकरे यांच्या नव्या अवताराची प्रचिती देणार आहे. नवा अवतार काय आहे राज ठाकरे यांचा? खरं तर हा नवा अवतारही नाही, हा त्यांचे जुनेच मुद्दे ते पुन्हा नव्याने सांगायचा प्रयत्न करतायत. कारण दिलेलं आहे ते अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काढलेल्या भाषा सक्तीच्या GRनी. खरं तर GR मागे घेतला गेला आहे. सरकारला मराठी मंडळींची प्रतिक्रिया काय येईल याचा अंदाज आला नसावा, किंवा सरकारला महाराष्ट्रातल्या गैरमराठींचं ध्रुवीकरण आपल्या फायद्याचं होईल असं वाटत असावं. कारण नक्की काय आहेत ते काळाच्या ओघात स्पष्ट होईल. आत्ता राज ठाकरे यांना एक नवा मुद्दा मिळाला आहे आणि तो अत्यंत उत्तम रीतीने त्यांना पुन्हा एकदा हाती घेतला आहे. काळाच्या ओघात जरा मागे जावं लागणार आहे. मागे म्हणजे बरंच मागे. 2003 साली राज ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून कल्याणला एक अत्यंत उग्र आंदोलन केलं होतं. हे आंदोलन होतं रेल्वे भरती संदर्भातलं. उत्तर प्रदेशातल्या बिहारमधल्या थोडक्यात हिंदी भाषक राज्यांमधल्या युवकांना नोकरी दिली जाते, मराठी मुलांना रेल्वेत प्रवेश मिळत नाही आहेत, हा या आंदोलनाचा मुख्य प्रेरणास्त्रोत होता. राज ठाकरे तेव्हा मराठीचा मुद्दा हाती घेऊन अत्यंत ताकदीनं राजकारणात समाजकारणात उतरू पाहत होते. मुद्दा मिळाला होता रेल्वे भरती. रोजगार कमी होते, आजही ते कमीच आहेत. युवकांना पुढच्या भविष्यासाठी अर्थातच रोजगाराची आवश्यकता होती आणि या मराठी माणसाच्या मुंबईत आपलं अस्तित्व फारसं नाही, किंबहुना नगण्य आहे. ते शेटजी आणि गुजराती आणि उत्तर भारतीय या सगळ्यांमध्ये आपण अत्यंत नगण्य आहोत, या भूमिकेला थोडंसं पोषक ठरणारं होतं. त्या काळी असं म्हणायचे की मारवाडी आणि गुजरातींना आव्हान देणं कठीण होतं. छोटे भैये हा शब्द देखील मुंबईचा शब्द. बिहारी, उत्तर प्रदेशी हे सामान्य पद्धतीचं काम करणारे होते. त्यांना टार्गेट करणं, त्यांना लक्ष्य करणं अत्यंत सोपं होतं. टार्गेट शब्दाऐवजी लक्ष्य शब्द मुद्दामून वापरला आहे, कारण तो मराठी आहे. तर मराठीचं राजकारण करण्याची सुरुवात खरं तर झाली होती ती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या कल्याणमधल्या घडामोडींमुळे. अत्यंत उग्र आंदोलनाला युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. राज ठाकरे नावाची शक्ती महाराष्ट्रात तेव्हा हळूहळू तयार व्हायला सुरुवात झाली होती. युवकांना कुठेतरी स्वतःला शोधायचं होतं. शिवसेनेने कित्येक वर्षांपूर्वी स्थानीय लोकाधिकार समितीमार्फत मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गामध्ये प्रवेश करत ज्या नोकऱ्या मिळवल्या होत्या त्याचंच हे आंदोलन एक वेगळा अवतार होतं. मराठीचा गजर झाला, युवकांना नोकऱ्या मिळाल्या का माहिती नाही, पण मराठी विरुद्ध अमराठी असं एक राष्ट्रीय स्तरावर चित्र निर्माण झालं. लालू प्रसाद यादवांपासून सर्व अमराठी नेत्यांनी या आंदोलनावर तीव्र आक्षेप घेतला आणि या आंदोलनामुळे परप्रांतातल्या लोकांना रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डात महाराष्ट्रात मिळणारी नोकरी बंद झाली. हा इतिहास फार जुना जरी झाला असला तरी मुद्दे अजूनही तेच आहेत. मराठी मुलांना रोजगार मिळत नाही आहे. खरं तर कोणालाही रोजगार मिळत नाही आहे. पण मुंबईसारख्या अत्यंत विकसित भागातही मराठी युवकांना जर रोजगार मिळत नसेल, त्यांच्या हाताला जर काम नसेल, तर पुन्हा एकदा या बेरोजगारीचं राजकारण वर येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद देखील मुख्यत्वे शेतीवर आलेला ताण आणि रोजगाराचा अभाव याचा आहे. राज ठाकरे आत्ता रोजगाराच्या पातळीवर आणि तरुणांना आवाहन करू शकतात का माहीत नाही, पण मीरा भाईंदरला जाऊन
जो अचानक निघालेला मोर्चा होता त्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून राज ठाकरे यांनी मी पुन्हा एकदा मराठीचा हा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे हे दाखवून दिलेलं आहे. खरं तर मीरा भाईंदरला जो काय मोर्चा निघाला होता काही दिवसांपूर्वी त्याला पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली असती तर त्याचा एवढा मोठा मुद्दा झालाच नसता. एखाद्या मोर्चाला परवानगी दिली नाही म्हटल्यानंतर ती का दिली नाही याची चर्चा सुरू होते, त्यातनं लोकांचा प्रतिसाद मिळत जातो. मीरा भाईंदरची वस्ती लक्षात घेतली तर तिथे मराठी हे तुलनेने कमी आहेत. या मराठी माणसांना आम्ही भूमिपुत्र असलो तरी आमचा आवाज छोटा आहे. इथे बाहेरचे लोक आपल्यावर राज्य करतायत असं वाटतंय. असुरक्षित असलेल्या समाजाला एखादा बडा नेता हे आंदोलन हातात घेऊन समोर येत असेल तर आवडतं. त्यामुळे राज ठाकरे यांच्या कालच्या सभेला झालेली गर्दी ही उत्स्फूर्त असेल असं मानायला काहीच हरकत नाही. चांगली गर्दी होती. मराठीचा मुद्दा कुठेतरी लोकांनी स्वीकारला आहे हे वरळी डोममध्ये भाऊ एकत्र आले होते तेव्हाही सिद्ध झालं होतं. काल मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता पुढचा मुद्दा आहे की राज ठाकरे खरंच या मराठीच्या मुद्द्यावर मनसेचं इंजिन कितपत दवडवू शकतायत. हा राज ठाकरे कायम मुद्द्याच्या शोधात असतात. खरं तर काही मुद्दे त्यांनी सोडून दिल्यामुळे किंवा राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी नावाच्या एका महाताकदीचा उदय झाल्यामुळे राज ठाकरे यांचे मुद्दे छोटे ठरले आणि ते मुद्दे मोठ्या एका लढाईत हरवून बसले असंही म्हणता येईल. काल राज ठाकरे यांनी थेट हल्ला केलेला आहे आणि हा भाग गुजरातेशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही सांगून टाकलं आहे. उत्तर भारतीयांना गुजरातमधून बाहेर पाठवलं गेलं पण त्याच्या कोणीही बातम्या केल्या नाहीत असं सांगत तिथे देखील उत्तर भारतीयांना लक्ष केलं जात आहे. पण गुजराती माणसं ते सहन करत नाही आहेत. मराठी माणसं का सहन करतायत असा एक प्रश्न त्यांनी न बोलता उभा केलेला आहे. राज ठाकरे यांचं भाषण चालू होतं त्याच वेळेला किंबहुना थोडा वेळ आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सांगत होते की मुंबई ही मराठी माणसाचीच आहे. पण खरंच या मराठी माणसाच्या मुंबईत मराठी माणसाला कितपत हक्क आहे, त्याचा आवाज कितपत मोठा आहे. आवाज कुणाचा ही शिवसेनेची प्रारंभापासूनची घोषणा. तो मराठी माणसाचा आवाज कमी झाला आहे असं सांगत राज ठाकरे पुन्हा एकदा जर सक्रिय होत असतील तर जनता त्यांच्या मागे जाणार आहे का हा खरा प्रश्न आहे. 2003 ते 2009 पर्यंतचा राज ठाकरे यांचा प्रवास हा संपूर्णतः मराठीच्या मुद्द्यावर सुरू होता. किंबहुना त्या काळात त्यांचे बंधू जे पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे हे मी मुंबईकर नावानी मराठी मतांना अमराठी मतांची विशेषतः उत्तर भारतीय मतांची जोड देऊ बघत होते. लाईचना आंदोलन असेल, मी मराठी म्हणून स्फोटकं शोधून देणाऱ्या टॅक्सी चालकाचा केलेला सत्कार असेल, उद्धव ठाकरे राजकारणात बेरीज करू बघत होते. तिथे कुठेतरी मराठीचा मुद्दा हरवत चालला होता असं वाटायला लागलं होतं आणि त्यामुळे नाराज झालेला सगळा मराठी वर्ग राज ठाकरेंकडे आशेने बघत होता. राज ठाकरे यांना हीच ती वेळ हे लक्षात आलं होतं आणि त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्राच्या हिताला वाहिलेल्या पक्षाची त्यांनी घोषणा केली आणि 2009च्या निवडणुकीत लोकसभेत मनसेने घेतलेल्या प्रचंड मतांमुळे काँग्रेसचा विजय झाला. युतीचे खासदार मोहन रावळे यांचा अपवाद वगळता पडले, पराभूत झाले. या पराभवानंतर राज ठाकरे यांनी हिंदीचा आसरा घेत प्रतिक्रिया दिली होती की मारा तो मारा एक ही मारा. अर्थात या अमिताभ बच्चन यांच्या एका प्रसिद्ध संवादाची किंवा डायलॉगची जी काय मदत राज ठाकरे यांनी घेतली होती त्यानंतर पाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकीत 2009 साली राज ठाकरे यांना अभूतपूर्व यश मिळालं होतं आणि पदार्पणातच 2 आकडी आमदार संख्या गाठणारा त्यांचा पक्ष तेव्हा महाराष्ट्राला मराठी माणसाला आपला वाटायला लागला होता. त्यावेळेला मराठीला विरोध करणाऱ्या आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असलेल्या अबू आझमी यांना भर विधान भवनात श्रीमुखात लगावण्यापर्यंत मनसेची ताकद समोर आलेली होती. त्यानंतर आमदारांना बडतर्फ केलं गेलं होतं तरी देखील
मराठीचा मुद्दा हा मनसेंनी कायम समोर राखला होता. हा मराठीचा मुद्दा निष्प्रभ ठरत गेला तो राष्ट्रवादाच्या मोदी यांनी सुरू केलेल्या उजव्या संघटनांच्या स्क्रिप्टमुळे. हे स्क्रिप्ट कोणतं, या स्क्रिप्टला किती प्रतिसाद मिळाला हे आज भारत बघतोय. आता 2014 नंतर या स्क्रिप्टला कंटाळलेले किंवा आता पुरे झालं, आमच्या हाताला रोजगार कुठे आहेत, आमचे प्रश्न कुठे सुटत आहेत, हे मुद्दे हातात घेऊन पुन्हा एकदा राज ठाकरे काही यश मिळवू शकत आहेत का हे बघणं आवश्यक ठरणार आहे. सध्या राजकारणात सातत्याने चर्चेला येणारा मुद्दा आहे तो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का. आज उद्धव ठाकरे यांची सामनामध्ये मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे. 18 जुलै रोजी आज झालेल्या या मुलाखतीत ठाकरे परिवारामध्ये आता राजही आले आहेत असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. पण त्याच दिवशीच्या सामनामध्ये राज ठाकरे यांच्या प्रचंड मोठ्या सभेची एक छोटीशी नगण्य अशी बातमी तिसऱ्या पानावर छापून आलेली आहे. त्यामुळे खरोखरच भाऊ भाऊ एकत्र येतील का हा मुद्दा कायम आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी जी काही टिप्पणी ऑफ द रेकॉर्ड केली होती ती छापून का आली याबद्दल राज ठाकरे नाराज झालेले आहेत. त्यांनी फेसबुकवर तसं लिहिलेलंही आहे. याचा अर्थ असा आहे की राज ठाकरे अजूनही पर्याय मोकळे ठेवत आहेत किंवा आत्ताच त्यांना मराठी माणसाच्या रोषाचं बळी पडायचं नाही. दोघं भाऊ एकत्र येणं फार कठीण आहे, पण एकत्र येणार नाहीत हा मराठी द्रोह आहे असं चित्र निर्माण होऊ द्यायला राज ठाकरे सध्याच तयार नाहीत. त्याआधी त्यांनी पक्षाची ताकद वाढवायचा प्रयत्न सुरू केलेला दिसतो. इगतपुरीला झालेलं 3 दिवसांचं शिबिर देखील ही ताकद वाढवण्याचा एक प्रयत्न असावं. पण खरोखरच एखाद्या पक्षात असे पुन्हा पुन्हा प्राण फुंकता येतात का. काही वर्षांपूर्वी गुजरातेत जाऊन मोदींच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक करत हे पंतप्रधान झाले पाहिजेत असं सांगणारे राज ठाकरे आज तुम्ही गुजरातेत सामील व्हाल याची दखल घ्या आणि मराठीपणा जागृत ठेवा अशी हाक देत आहेत. भूमिकेतले हे बदल मतदार स्वीकारतील का, किंवा पंतप्रधान होण्याच्या आधी मोदींची कौतुकं करणारे राज ठाकरे काळाच्या ओघात विस्मरणात गेले आहेत का आणि मराठीचा नवा मुद्दा पुन्हा गाजू शकणार आहे का. खरं तर भारतातल्या प्रत्येक प्रदेशामध्ये अत्यंत प्रतिभावान आणि अत्यंत ताकदवान असा प्रादेशिक पक्ष राजकारण करतो आहे. दक्षिणेकडे बघाल तर दक्षिणेतल्या प्रत्येक राज्यात तिथल्या प्रादेशिक पक्षाचं प्रचंड मोठं अस्तित्व आहे. आज तेलंगणा वगळता तिथे असलेली राज्य ही तिथल्या नेतृत्वानी जो प्रादेशिकतेचा बाज हाती घेतला त्याचं फळ आहे. कर्नाटक नेहमीच राष्ट्रीय विचारसरणीच्या पक्षांना मतदान करतो. तिथे भाजप किंवा काँग्रेस यांचं थोड्याफार फरकाने राज्य येत असतं. पण तामिळनाडूमध्ये प्रखर प्रादेशिकवाद कायम समोर येत असतो. पश्चिम बंगालमध्ये देखील ममता बॅनर्जी यांनी प्रादेशिक अस्मितेचं राजकारण यशस्वीपणे करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्रात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वातली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून तयार झालेली शिवसेना असे 2 अत्यंत महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष होते. या दोन्ही पक्षांमध्ये आता फूट पडलेली आहे. या फुटीनंतर महाराष्ट्राचा प्रादेशिक पक्ष कोणता आणि त्या प्रादेशिक पक्षाला ताकद आहे का असा प्रश्न विचारला जातो आहे. नेमकं याच काळात भारतीय जनता पक्षाचं सातत्याने येणारं सरकार जर लोकांच्या रोषाचं कारण ठरू शकत असेल तर ती शक्ती राज ठाकरे मिळवू शकतायत का हा खूप मोठा प्रश्न सध्या आपल्या समोर आहे. खरं तर कंगालांना कोणत्या तरी राजकीय पक्षाला आपलंसं म्हणायची आता वेळ आलेली आहे. त्यांच्या नोकरीचे प्रश्न असतील, त्यांच्या गरिबीचे प्रश्न असतील, याबद्दल बोलणारा कोणताही प्रखर विरोधी पक्ष आज अस्तित्वात नाही. राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष केलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांच्या स्क्रिप्टचा भाग नाही हे त्यांनी अत्यंत खणखणीत शब्दात सांगून टाकलेलं आहे. पण वारंवार उड्या मारणाऱ्या या राज ठाकरेंना आता मराठीच्या मुद्द्यावर खरोखर किती प्रतिसाद मिळतोय ते प्रादेशिक पक्ष ठरू बघतायत का ते बघावं लागणार आहे. दुसरा असा मुद्दा आहे की मुंबई आणि आजूबाजूच्या महानगरपालिकांच्या प्रदेशामध्ये खरंच
मराठी टक्का इतका प्रभावी राहिला आहे का? 27% ते 30% जर मराठी माणसांची लोकसंख्या असेल तर खरोखर ही भाषा बोलणाऱ्या पक्षाला कितपत प्रतिसाद मिळेल हा दुसरा मुद्दा. उद्धव ठाकरेही मराठी मुद्द्यावर एकत्र येत असतील, राज ठाकरेही मराठीचा मुद्दा मांडत असतील, शिवसेनेचे बहुतांश आमदार ज्यांच्याकडे गेले ते एकनाथ शिंदेही मराठीचा मुद्दाच जर मांडत असतील आणि भारतीय जनता पक्षही 10% मराठी मतं स्वतःकडे मिळवायचा प्रयत्न करत असतील तर मराठीचे पालखी नक्की कोण वाहणार आहे आणि कोणी वाहिलेली जनतेला आवडणार आहे हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. राज ठाकरे मराठीबाबत अत्यंत प्रामाणिक आहेत असं आज आपण मानून जर त्यांच्या राजकारणाकडे बघितलं तर या मराठीच्या मुद्द्याचा त्यांना काय लाभ होईल या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळात मिळेल. राज ठाकरेंवर आक्षेप घेतला जातोय की जावेद अख्तरांसारखा फार मोठा कलाकार, लेखक त्यांच्या मंचावर येऊन हिंदी बोलतो ते त्यांना चालतं, पण सामान्य माणसांनी हिंदी बोलवलेलं मात्र खपवून घेतलं जात नाही. अशा परिस्थितीत राज ठाकरे स्वतःबद्दलचे आक्षेप दूर करतायत का आणि घसरणारा त्यांच्या मतांचा टक्का मराठीचा मुद्दा सावरू शकतोय का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. येणाऱ्या महानगरपालिकांची तयारी प्रत्येक राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. राज ठाकरे यात राजकारण आणू नका म्हणतील, आपण एक क्षण मान्यही करू, पण असं आहे की पत्रकार म्हणून विश्लेषण करताना कोणत्याही घटनेचे राजकीय परिणाम काय होतील हे तपासावं लागतं आणि त्यामुळे कुठेतरी स्वतःचं अस्तित्व शोधणाऱ्या मराठी माणसाला राज ठाकरे आपले वाटतायत का हा प्रश्न कालच्या गर्दीनं उपस्थित केलेला आहे. कालची गर्दी खरोखरच अत्यंत लक्षणीय होती, पण ही केवळ आलेली गर्दी होती की ती मतांमध्ये परिवर्तित होणारी मनसेची वोट बँक होती. त्याचं उत्तर देखील येणारा काळ देणार आहे. या मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांना खरोखरच मतं मिळणार आहेत का याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर जरूर कळवा. पुन्हा एकदा असाच एखादा विषय घेऊन पब्लिक पुराणमध्ये आपल्यासमोर हजर होऊ. तोपर्यंत आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. नमस्कार.